नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण नवोदय प्रवेश परीक्षा 2021ची तयारी करताना गणित विषयातील स्वाध्याय 3.2 हा या ठिकाणी बघणार आहोत। तर चला पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। 12°5 छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल। आता पहिला अपूर्णांक आहे 12°5 त्यामध्ये आपण एक संख्या कोणती तरी मिळवूया। उदाहरणार्थ छेदामध्येच मिळवायची आहे, त्यामुळे आपण 5 त्या ठिकाणी मिळवू। पहिला अपूर्णांक त्या ठिकाणी 12°5 पहिला पर्याय त्या ठिकाणी 7 मिळवून बघूया। तर वरती 12च लिहायचे आपल्याला, कारण आपल्याला फक्त छेदामध्ये मिळवून बघायचे की छेदाधिक अपूर्णांक आपल्याला बनवायचा आहे। तर मग 12 आणि इथं 5त 7 मिळवल्यानंतर 12 होतात, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक होत नाही, कारण दोन्हीही सारखे होतात। 12°12 म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक नाही। त्यानंतर पुढील पर्याय त्या ठिकाणी 7 आहे, नाही पहिला पर्याय 7 होता, बी पर्याय त्या ठिकाणी 8 आहे। मग या ठिकाणी आपण 8 मिळवून बघूया की छेदाधिक अपूर्णांक तयार होतो की नाही। तर 12° जसे तसे राहतील आणि 8त 5 मिळवल्यानंतर 13 होतात, म्हणजे या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक तयार झालेला आहे। परंतु पुढील पर्याय त्या ठिकाणी घेऊन बघूया। तर पुढील पर्याय आहे 6, तर छेदामध्ये आपण 6 मिळवूया। 12 जसे तसे असतील, त्यानंतर छेदामध्ये जर मिळाल्यानंतर 11 होतात, म्हणजे या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक तयार झालेला नाही। त्यानंतर पुढील पर्याय या ठिकाणी 12 आहे, म्हणजे त्या ठिकाणी 12 जसे तसे असतील आणि 5मध्ये त्या ठिकाणी 12 जर मिळवले तर 12 आणि 5 17 होतात, म्हणजेच 12°17 या ठिकाणी तयार होतात। म्हणजेच पर्याय बी व पर्याय डी या ठिकाणी दोन ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक तयार झालेले 12°17 आणि 12°13। मग या ठिकाणी दोन ठिकाणी झालेले आहे, परंतु आपल्याला बघायचं आहे की प्रश्न काय आहे। तर 12°5 छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल। म्हणजे लहान संख्या कोणती मिळवायची, तर 8 ही लहान संख्या या ठिकाणी मिळवायची आहे, आणि म्हणून पर्याय बी जो आहे, तर बी हा या ठिकाणी पर्याय बी हा ह्या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे त्या ठिकाणी आपण वळूया। तर पुढील प्रश्न या ठिकाणी आहे, म्हणजे एक पदावली आहे आणि ती सोडवायला त्या ठिकाणी दिलेली आहे। तर ती सोडवल्यानंतर मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। तर आता बघूया, आपण ती सोडवून त्या ठिकाणी बघूया की सर्वप्रथम पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायला लागेल। म्हणून या ठिकाणी 7 1 7 आणि 7मध्ये हे 2 मिळवले, या ठिकाणी 9 झाले। 9°7 गुणिले 1°3। मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर 9 1 9 होतात आणि 7 3 21 होतात। असा पर्याय या ठिकाणी पर्यायामध्ये कुठे आहे का आपण बघूया। तर या ठिकाणी पर्याय वेगळे दिलेले आहेत, मग पर्याय कसे दिलेले आहेत ते त्या ठिकाणी आपण बघूया। तर पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर 1 गुणिले 2 गुणिले 1 1 गुणिले 2 गुणिले 1, म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं बे 1 बे बे म्हणजे 2 आणि 2 गुणिले 1 म्हणजे 2च होतात। म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आलं होतं 9°21, तर ह्या पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी हे उत्तर बसत नाही, कारण या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये 2 हा या ठिकाणी अंशाला येतोय, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर आपण बघूया 7 अधिक 2 9 होतात, 9 गुणिले 1 म्हणजे 9 1 9, आणि खाली जर बघितलं 7 3 21, म्हणजेच या ठिकाणी पर्याय 2 हा बसू शकतो। परंतु आपण पुढील त्या ठिकाणी सी पर्याय पण बघूया। या ठिकाणी सी पर्यायामध्ये 1 अधिक 2 म्हणजे 3 3 गुणिले 1 म्हणजे 3 1 3, तर 3 अंश ठिकाणी या ठिकाणी आलेलं नाही। आपलं उत्तर या ठिकाणी 9°21 आलेलं आहे, आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 3 हे उत्तर येतं, आणि 7 3 21 खाली जरी येत असले, म्हणजे छेदस्थानी जरी 7 3 21 येत असले तरी अंशाच्या ठिकाणी फक्त 3 येतात, म्हणून पर्याय सी हा चुकीचा आहे। त्यानंतर डी पर्याय आपण बघूया। 1 अधिक 2 म्हणजे 3 झाले, 3 अधिक 1 4 झाले, 4 आणि खाली 73 दिलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी 4°73 हे या ठिकाणी चौथा पर्यायाचं उत्तर येतं, तर हे देखील त्या ठिकाणी अतिशय चुकीचं उत्तर आहे। त्यानंतर म्हणूनच त्या ठिकाणी आपण जे बघितलं होतं, तर ही पदावली सोडवल्यानंतर की आपल्याला असं लक्षात आलं होतं
की बी जो पर्याय आहे म्हणजे या ठिकाणी दिलेला 7 अधिक 2 म्हणजे 9 गुणिले 1 आणि 7 त्रिक 21 म्हणजे बी पर्याय हे या प्रश्नाचं म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पुढील त्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे. काय आहे तो आपण सर्वप्रथम वाचून घेऊ आणि नंतर त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. तर एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक टिंबटिंब म्हणजे नवीन अपूर्णांक काय होईल, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. मग या ठिकाणी एखादा दिलेला अपूर्णांक म्हणजे आपल्या मनानेच त्या ठिकाणी आपल्याला एक अपूर्णांक निवडायचा आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला मोठा होईल की छोटा होईल किंवा तसाच राहील की लहान किंवा मोठा होईल, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर आपण एक अपूर्णांक घेऊया 2/3 असा एक छोटा अपूर्णांक या ठिकाणी आपण घेतला आणि त्या दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये एकच संख्या मिळवूया. उदाहरणार्थ आपण 5 मिळवूया, खाली पण त्या ठिकाणी छेदस्थानी 5 मिळवूया. म्हणजेच त्या ठिकाणी 2/3 मध्ये 2मध्ये 5 मिळवले तर 7 होतात आणि 3मध्ये 5 मिळवले तर 8 होतात. हे या ठिकाणी अपूर्णांक तयार झाला. आता मूळ अपूर्णांक आणि दिलेला अपूर्णांक, मूळ म्हणजे त्या ठिकाणी पहिला दिलेला जो अपूर्णांक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी 2/3 आणि 7/8 यापैकी लहान मोठा आपल्याला ठरवायचा आहे, कोणता लहान आणि कोणता मोठा. तर या ठिकाणी आपण तिरकस जर गुणाकार केला आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर जर या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद असं या ठिकाणी गुणाकार करूया. 8×2 = 16 म्हणजे त्या ठिकाणी पहिला गुणाकार आलेला आहे 16 आणि त्यानंतर दुसरा गुणाकार म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करूया. 7 त्रिक 21 म्हणजेच त्या ठिकाणी पहिला तिरकस गुणाकार आलेला आहे 16 आणि दुसरा तिरकस गुणाकार आलेला आहे 21 म्हणजेच 16पेक्षा 21 मोठे. मग असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस दुसरा अपूर्णांक हा मोठा असतो. ज्यावेळेस हा दुसरा गुणाकार मोठा असतो त्यावेळेस दुसरा अपूर्णांक मोठा असतो. पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा असतो. मग पहिला गुणाकार कोणता असतो तर पहिल्या अपूर्णांकाच्या अंशापासून सुरुवात करायचा आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा पहिला गुणाकार असतो. त्यानंतर आता म्हणजेच आपण बघितलं की हा अपूर्णांक घेतला आणि त्यानंतर या अपूर्णांकामध्ये पहिला अपूर्णांक छोटा आला दुसऱ्यापेक्षा. तर आता दुसरा अपूर्णांक यालाच आपण दुसरा अपूर्णांक कसा होईल की 3/2 म्हणजे ह्याच अपूर्णांकाला आपण या ठिकाणी गुणाकार व्यस्त केलं म्हणजे उलटं केलं, अंशाच्या ठिकाणी छेद लिहिला आणि छेदाच्या ठिकाणी अंश लिहिला. तर काय होतं ते बघूया आपण की 5च संख्या आपण या ठिकाणी मिळवूया. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी कळेल की 3मध्ये 5 मिळवले तर 8 आणि या ठिकाणी 2मध्ये 5 मिळवले तर 7 म्हणजेच नवीन अपूर्णांक तयार झालेला आहे 3/2 आणि त्या ठिकाणी 8/7. आता यामध्ये कोणते कोणते लहान आहेत तर गुणाकार तोच येणार आहे 7 त्रिक 21 आणि 8×2 = 16 म्हणजे आपण दुसरेही त्या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी निवडू शकतो. दुसरा या अपूर्णांक निवडू शकतो. मग 21 हे 16पेक्षा मोठे म्हणून पहिला गुणाकार मोठा असल्यामुळे पहिला जो अपूर्णांक आहे 3/2 हा या ठिकाणी मोठा आहे. म्हणजेच आपण ह्या उदाहरणामध्ये की पडताळा घेऊन बघितलेला आहे की दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर आपण समान अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी समान त्या ठिकाणी अंक जर मिळवला तर समान अंक मिळाल्यानंतर जे नवीन अपूर्णांक तयार होतो तो आणि जो दिलेला अपूर्णांक आहे तो या तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की काही वेळेस पहिला अपूर्णांक म्हणजे नवीन अपूर्णांक हा लहान पण होऊ शकतो, नवीन अपूर्णांक हा मोठा पण होऊ शकतो. मग असा पर्याय कुठं आहे का तर या ठिकाणी असा पर्याय डी ह्या पर्यायामध्ये आहे. मूळ अपूर्णांकापेक्षा तो मोठा वा लहान असू शकेल. म्हणजे मूळ जो दिलेला अपूर्णांक आहे त्याच्यापेक्षा तो मोठा किंवा लहान त्या ठिकाणी होऊ शकतो असं या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर म्हणजेच डी पर्याय हे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आणि चौथा प्रश्न काय आपण तो बघूया. तर चौथा प्रश्न या ठिकाणी पदावली दिलेली आहे आणि पदावली आपल्याला ती सोडवायची आहे. तर चौथ्या प्रश्नाची पदावली अतिशय सोपी आहे मित्रांनो. जर बघितलं तर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि ती क्रिया त्या ठिकाणी अपूर्णांकाच्या ज्या क्रिया येत असेल तर हे गणित अतिशय सोपं आहे. मग सर्वप्रथम आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया की 2 8 आणि 1 9 म्हणजे 9/2 आणि मधील त्या ठिकाणी क्रियेचं चिन्ह
अधिक जसं तसं लिहूया. त्यानंतर 4 2 8 आणि 1 9, 9 अंश या ठिकाणी 4 आता कंस जो आहे जसं तसा, कारण या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे गणित सोडवलेलं नाही, फक्त त्याचं रूपांतर या ठिकाणी अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर दुसरा कंसामधली क्रिया या ठिकाणी आपण करून घेऊया. 4 2 8 आणि 1 9, 9 अंश 2 इथं वजा चिन्ह आहे म्हणून जे चिन्ह आहे ते द्यायचं आहे. आणि 4 2 8 आणि 1 9, 9 अंश 4 म्हणजे कंस या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला गणित सोडवून बघूया आपण. या ठिकाणी जर बेरजेची क्रिया असेल अपूर्णांकामध्ये, आपल्याला माहिती आहे की छेद सारखे असायला लागतात, पण ह्या ठिकाणी छेद सारखे नाही आहे. मग छेद सारखे करावे लागतात आणि मग बेरीज करावी लागते. की छेद सारखे करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की तिरकस गुणाकार करावा लागतो, नंतर अधिक करायचे आणि त्यानंतर खाली छेदामध्ये खालच्या म्हणजेच त्या ठिकाणी छेदस्थानच्या अंकांचा या ठिकाणी गुणाकार करावा लागतो. परंतु हे मोठं होईल म्हणून आपण या ठिकाणी शॉर्टकट बघूया की खालील म्हणजेच छेदस्थानचे अंक आपण बघायचे, जर ते एका पाड्यात असेल तर लहान्या छेदाला मोठं करायचं. म्हणजेच आता 2 2 4 आणि 9 2 18 म्हणजे खालच्या संख्येला छेदस्थानाला जर मोठं केलं तर अंशाला देखील त्या ठिकाणी मोठं करावं लागतं आणि खालच्या म्हणजे छेदस्थानाला ज्या संख्येने गुणवलं त्याच संख्येला अंशाने गुणावं लागतं. म्हणून या ठिकाणी दोन्ही छेदापैकी आपल्याला सारखे छेद झाल्यानंतर एक छेद आपण खाली घेत असतो आणि मग तो 4 या ठिकाणी दोन्हीपैकी एक 4 खाली घेतलेले आहे. आणि 18 आणि ईद अधिक असल्यामुळे 18 आणि 9 या ठिकाणी 27 झालेले आहे. आणि आता हा कंस निघून जाईल, मग भागिले चिन्ह त्या ठिकाणी मध्ये देऊ आणि नंतर पुढील कंस आता आपण सोडूया. मग पुढील कंसामध्ये पण तशीच आहे, फक्त वजाबाकीची क्रिया आहे. बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला ह्या ठिकाणी छेद सारखे करावे लागतात. म्हणून 2 2 4 आणि कारण ह्या ठिकाणी 4 आहे म्हणून हे 4 4 होण्यासाठी 2 न गुणवलं आणि 9 2 18. मग 18तून या ठिकाणी आपल्याला पहिल्या वेळेस आपण मिळवले होते कारण इथे बेरीज होती, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे. 18तून 9 गेले 9 म्हणजे 9 अंश 4 हे या ठिकाणी उत्तर आलेले आहे. त्यानंतर आता शेवटच्या उत्तराकडे आपण जाऊया की ज्यावेळेस अपूर्णांकाचा भागाकार असतो त्यावेळेस पहिला अपूर्णांक जसा तसा लिहायचा आणि दुसरा अपूर्णांक जो आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजेच खालचा छेद अंशस्थानी लिहायचा आणि अंश हा छेदस्थानी लिहायचा. म्हणून आपण 4 वरती लिहिलेले आहे आणि 9 खाली लिहिलेले आहे. त्यानंतर मग आता याला आपण की सोडवायचं आहे. मग सोडवणं काय की आपण बघा अपूर्णांकाचा गुणाकार जर असेल तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची की जर तिरकस या ठिकाणी 2 संख्या या पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद जर एका पाड्यात असेल तर त्याचं त्या ठिकाणी भागाकार होतो. आणि म्हणजेच उदाहरणार्थ 9 1 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजेच त्या ठिकाणी 3 आले आणि दुसऱ्या ठिकाणी 1 आला. तसंच हे 4 पण एका पाड्यात येतात, 4 1 4 आणि 4 1 4 म्हणजेच अंशच ठिकाणी 1 राहिले आणि खाली या ठिकाणी छेदस्थान 3 राहिले म्हणजे 3 अंश 1 छेद असा पर्याय या ठिकाणी याच्यामध्ये आहे का ते बघूया आपण. तर या ठिकाणी असा पर्याय दिलेला नाही 3 अंश 1 छेद, परंतु की एक पर्याय ए मध्ये 1 आहे, पर्याय बी मध्ये 2 आहे, पर्याय सी मध्ये 3 आहे आणि पर्याय डी मध्ये 4 आहे. तर या ठिकाणी 3 आहे म्हणूनच त्या ठिकाणी पर्याय सी ही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय सी 3 हे उत्तर आहे, कारण ज्या संख्येखाली 1 छेद असतो तर तो छेद हा नगण्य असतो, म्हणजे त्या ठिकाणी तो गणला नाही तरी चालतो. म्हणून या ठिकाणी ह्या पदावलीचे उत्तर मित्रांनो 3 आलेले आहे, म्हणजे सी पर्याय बरोबर आलेला आहे. त्यानंतर 5वं गणित त्या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो की काय आहे. 5वं गणित देखील पदावली आहे आणि पदावली त्या ठिकाणी ही देखील पदावली अतिशय सोपी आहे मित्रांनो, की आपण ती पदावली सर्वप्रथम लिहून घेऊया आणि लिहिल्यानंतर या ठिकाणी सोडवूया. तर पदावली बघा, 4 अंश 3 छेद अधिक 4 अंश 3 छेद गुणिले 1 अंश 3 छेद अधिक 1 अंश 3 छेद चे सोपे रूप आहे. म्हणजे त्या ठिकाणी सोपे रूप म्हणजे त्या ठिकाणी पदावली दिलेली आहे. आणि प्रश्न अतिशय काळजीपूर्वक बघायचा मित्रांनो. प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला जर सर्वप्रथम काय करायचं हे लक्षात आलं पदावलीमध्ये तर निश्चितपणे की आपल्याला ती पदावली सोडवता येते. मग सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर कंचे भागुबेनुसार या पदावलीमध्ये गुणाकार आहे, म्हणून ह्या 2 या ठिकाणी
संख्येमधला गुणाकार पहिले करावे लागेल. तर मग आपण बघूया 4/3 जसे तसे लिहायचे अधिक मग दोन्हींचा गुणाकार असल्यामुळे 4 × 1 = 4 आणि 3 × 3 = 9. 4 × 1 = 4 आणि 3 × 3 = 9 अधिक 1/3 अशा प्रकारे खाली आलेले आहे. त्यानंतर पुढील आपण जर बघितलं तर आता बेरीज करायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लहान छेदाला मोठं करावं लागेल. जसं पहिल्या उदाहरणामध्ये आपण केलं की 3 × 3 = 9 आणि 4 × 3 = 12 होतील. म्हणजे या ठिकाणी दोन्ही छेदापैकी एक छेद आला 9 आणि 12 आणि 4 झाले 16. पुढील अपूर्णांक जसं तसं आपण लिहूया. या ठिकाणी 3 छेदामध्ये आणि अंशामध्ये 1. म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला शेवट जर बघितलं तर पदावलीचं उत्तर या ठिकाणी येईल आपल्याला. तर आता आपण देखील आपल्याला छेद सारखे करायला लागेल. 3 × 3 = 9 आणि 1 × 3 = 3. म्हणजे त्या ठिकाणी छेदस्थानी दोन्ही कॉमन म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही सारखे जर 9 असेल, दोन्ही कोणतीही सारखी संख्या असेल तर त्यापैकी एक घेतो. म्हणून आपण या ठिकाणी 9 घेतला आणि 16 आणि 3 होतात 19 असा पर्याय या ठिकाणी कुठं आहे का पर्यायामध्ये दिलेला ते आपण बघूया. आणि या ठिकाणी जर बघितलं तर 19 हे शी पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर शी हे अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. तो 6वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि 6व्या प्रश्न आपण पहिले वाचून घेऊया की 6वा प्रश्न या ठिकाणी पदावलीच दिलेली आहे. पदावलीची किंमत काय होईल आणि ती पदावली त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया मित्रांनो. पहिले या ठिकाणी बॉक्स कंस दिलेला आहे, नंतर साधा कंस आहे, 1 अंश साध्या कंसामध्ये 1/2 भागितले 2/3 दिलेले आहे आणि साधा कंस पूर्ण झाल्यानंतर की पुन्हा अधिक 1 असं दिलेलं आहे. मग आपल्याला माहीत आहे की याला सोपं रूप त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि सोपं रूप दिल्यानंतर या पदावलीचे उत्तर काय येते ते आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी सोपं रूप आपण देऊया. सर्वप्रथम कंसातली क्रिया करायची आहे. मग आपल्याला माहिती कंसामध्ये भागाकार दिलेला आहे. तर भागाकारामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर 1/3 जसं तसं लिहूया आणि गुणाकारामध्ये कारण भागाकार असला तर गुणाकारच करतात मित्रांनो, परंतु दुसऱ्या अपूर्णांकाला काय करतात तर छेदस ठिकाणचा अंश त्या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी लिहितात आणि अंशाचा ठिकाणचा अंक हा छेदस्थानी लिहितात. मग छेदस्थानी 2 येतील आणि मग पुन्हा आपण या ठिकाणी जसं तशी या ठिकाणी पदावली लिहिलेली आहे. त्यानंतर आपण बघूया की आता आपल्याला फक्त क्रिया करायची आहे. मग 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6. या ठिकाणी 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 होतात मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी आपण ही पदावली आता पुढं बघूया. अधिक 1 म्हणजे या ठिकाणी याच्या छेदस्थानी 1 असतात. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3/6 अधिक 1/1. मग आता पुन्हा आपल्याला छेद सारखे करावे लागतील की खाली या ठिकाणी छेद 6 × 1 = 6 1 6 6 आणि 1 6 6 आणि म्हणून दोन्ही 6 पैकी या ठिकाणी 1 6 आला आणि 6 आणि 3 9 होतात. म्हणजेच 9/6 असं उत्तर आहे का बघूया आपण. 9/6 कुठेही दिसत नाही. मग आपण या ठिकाणी आता बघूया की 9/6 नाही आहेत. मग 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9 3/2 म्हणजे त्याला लहान केल्यानंतर 3/2 असंही देखील उत्तर या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो. मित्रांनो आपण जर बघितलं या ठिकाणी तर पदावली लिहिताना चुकली होती. कारण या ठिकाणी 3 आपण गुणाकारामध्ये जे आहे छेदस्थानी तर छेदस्थानी जे आहे ते अंशस्थानी घ्यायला पाहिजे होते आणि अंशस्थानी आल्यानंतर 3/2 हे जे आहे 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 अशा प्रकारचं उत्तर यायला हवं होतं. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी की उत्तर आलेलं नाही याचा अर्थ काहीतरी गणितामध्ये चुकलेलं आहे. तर लिहायचं चुकलं होतं बघा. या ठिकाणी 1/3 नाही तर 1/2 होतं आणि म्हणून इथून या ठिकाणी गणित हे खाली चुकलेलं आहे. मग आपण त्या ठिकाणी पुन्हा करूया. तर या ठिकाणी बघा 1/2 गुणिले 3/2 यांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवायचा आहे. नंतर या ठिकाणी जर बघितलं तर 2 × 2 = 4 छेदस्थानी 4 आले आणि 3 × 1 = 3 आणि या ठिकाणी हा जो 1 आहे तर हा 1 या ठिकाणी पूर्णांक असल्यामुळे त्याच्या खाली 1 असतो.
म्हणजे छेदस्थानी 1 असतो, कोणत्याही अंकाच्या छेदस्थानी 1 असतो. तर मग या ठिकाणी 1 दिलेला आहे, 1 आपण लिहूया. नंतर या ठिकाणी पुन्हा छेद सारखे करायचे, 1 4 4 1 4 4, म्हणजे या दोन्ही 4 पैकी या ठिकाणी आपले 4 आले आणि 4 आणि 3 7 आलेले. तर 7/4 असं या ठिकाणी या पदावलीचे उत्तर आलेले आहे. मग ते बघूया आपण की 7/4 या ठिकाणी आले का. तर 7/4 हे या पदावलीमध्ये आपल्याला दिसत नाही मित्रांनो, 7/4. मग उत्तर चुकलेलं आहे काय, तर नाही. तर आपण जर चांगलं पदावलीचं निरीक्षण केलं आणि चांगल्या पर्यायाचं निरीक्षण केलं तर याचं या ठिकाणी 4 छेदस्थानी जे आहे, तर 4 छेदस्थानी कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर या ठिकाणी आहे. कारण या ठिकाणी जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांकाला या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि म्हणून 4 1 4 आणि 4 आणि 3 7, म्हणजे या दोन्हींची किंमत सारखी असते. म्हणून 1.3/4 हे या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजेच पर्याय डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण बघूया की प्रश्न सोडवताना या ठिकाणी थोडं जरी चुकलं तरी या ठिकाणी आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकत नाही मित्रांनो. की एक संख्या या ठिकाणी चुकली तरी या ठिकाणी आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही. म्हणून की प्रश्नातील अंक, संख्या किंवा या ठिकाणी अक्षर ते समजणं अतिशय गरजेचं आहे. नवोदयमध्ये प्रश्न सोडवताना ही अतिशय महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 7वा आहे. तर 7वा प्रश्न या ठिकाणी आहे, 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. जर एक संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, तर गुणाकार 5/6 आहे आणि त्या 2 संख्या कोणत्या आहेत, तर त्यातील एक संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. एक संख्या म्हणजे 2/3 आहे आणि दुसरी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे, ती आपण त्या ठिकाणी ए लिहूया. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्यावेळेस अशी क्रिया असते त्यावेळेस आपल्याला हे जे उत्तर आहे, म्हणजे ह्या दोन्हींचं गुणाकाराचं उत्तर हे येतं आणि ह्या संख्येने जर ह्या संख्येला भागितलं तर हे उत्तर येईल. किंवा ह्या संख्येने जर आपल्याला ही संख्या दिलेली असती तर या संख्येने जर इथं भागितलं असतं तर हे उत्तर येतं. म्हणून आपण या ठिकाणी 5/6 2/3 भागाकार करूया. 5/6 या ठिकाणी भागाकार करूया 5/6 भागिले 2/3 आणि आपल्याला माहिती आहे भागाकार करायचा म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या संख्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा आणि मग गुणाकार करायचा. 5/6 गुणिले 3/2 म्हणजे या ठिकाणी आता गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 3/2 मग भागाकार या ठिकाणी जर केला तर 5 त्रिक 15 15 सैन 12 15/12 म्हणजेच त्या ठिकाणी दोन्हींचा गुणाकार 15/12 आलेला आहे. आता याला अतिसंक्षिप्त रूप देऊया. म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तर 3 पाड्यात दोन्ही संख्या येतात, म्हणून 3 चोक 12 3 5 15 3 चोक 12 3 5 15 म्हणजे 5/4 उत्तर आलेलं आहे. म्हणजे दुसरी संख्या या ठिकाणी जर बघितली एच्या ठिकाणी तर 5/4 आलेली. मग असा पर्याय या ठिकाणी पर्यायामध्ये आहे का, तर आपण बघूया. पर्यायामध्ये असा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो म्हणजे ए या पर्यायामध्ये असा पर्याय दिलेला आहे. तर ए हे अचूक उत्तर ह्या प्रश्नाचे आहे आणि ते कसं आलेलं आहे ते पण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी की आपण 3.2 या स्वाध्यायातील सर्व 7 गणितही आपण बघितलेले आहेत. ह्या गणितांचा तुम्ही सराव करावा. धन्यवाद.